गाडी खायला गाडी खायला गाडी खायला तिथे त्याला चला बाय बाय स्वीट होम. आता सकाळचे वाजले 3:30. आपण निघालोय सौंदर्याला. मग तेच आहे. आता मॅप दाखवते तर रस्त्याने जातोय जवळपास 50 किलोमीटर आरामात जाईल. 50-100 किलोमीटर तेवढं गाडी पेट्रोल आहे हमखास. एक आहे नदी नदी इथून राईट दाखवतोय. तर इथे बोलून आता पहिला राईट येईल मारायचं आपल्याला. काय नाव आहे गगनगिरी माळ गगनगिरी बावडा आपने धबधबा आपला गावातला आला. बघू वाटतं तर आत आहे तसं काय असतं तर गुगल काय बोलूयात. अरे हा असाला रस्ता आहे. इथे काय पेट्रोल पंप मिळता. ठीक आहे का आता गाडी टाकली आता तिथे नाही तिथे कोले. आपल्या बाजूला कोणतरी नदी आहे नागक्रम आहे पण काळोख असल्यामुळे काय दिसत नाही. त्याच्यातला भाग आहे फुल नदीच्या किनारी आपण चालतोय. सकाळ असते ना काय नजारा असला म्हणजे उजेड असता. ही सकाळ झाली ती म्हणजे ब्रह्म सकाळ असते. ब्रह्म सकाळ वीस मीटर. एक सेकंड आता समजत नाही. ओके ओके लागले मॅपला कधी फॉलो करू नये. हा श्री दत्त क्षेत्र श्री गगनगिरी आश्रम. केलवली 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 केलवली. हा आतमधल्या रस्त्याला गाडी चालवायला लागते रे राव. डेंजरस पण थ्रिलिंग ऍडव्हेंचर आहे. थ्रिलिंग डेंजरस याच्यासाठी कारण का सकाळ नाही झाली सूर्य एकदा उजळलं असतं ना मग या रस्त्याला गाडी चालवायला काय हरकत नव्हती. जर मला आधी माहिती असतं या रस्त्यातून मला गाडी काढायला लागली असती तर त्याला मी 10 किलोमीटर फिरून गेलो तुम्हाला चाललं असतं. कारण काही असे रस्ते आहेत ना मध्येच धोका देईल मध्येच रस्ता संपेल सांगतायत ना. मला मॅप वरती तर अजिबात भरोसा नाही पण त्याच्यामुळे असं म्हणतात एक ऍडव्हेंचर थ्रिल. समवेअर कोकण डोंगरवाडी कोणती गावाची आहे तिथे थांबलोय. लपडा हा झालाय की आपण आतमधल्या रस्त्यामुळे आल्यामुळे आपण याचं सौंदर्य रेल्वे स्टेशनचं मॅप लावलेलं त्याच्यामुळे आतमधल्या रस्त्याने घेऊन आलो आहे. आपण नदीच्या ह्या साईडला डाव्या साईडला आपल्याला जायचं उजव्या साईडला आणि उजव्या साईडला जायचं रस्ताच नाही आहे आणि ते नीट वगैरे काहीच नाही. GPS पण नाही चालत इथे आणि कोण माणसं वगैरे पण दिसत नाही. उजाडलंच नाही तर माणसं तरी काय दिसणार आहेत.
त्यातला भाग आहे. चला तर बघूया पुढे. रस्ता शोधत जावा लागणार आहे मला. सोंदळला जायचंय. सोंदळ सोंदळ कसं जायचं? समजा इकडे जायचं, इथून सरळ जायचं. सरळ गेलात ना हा की एक मोठा उतार लागेल. उतरल्यावर पूर्ण ना हा 3 रस्ते लागतील. एक वरती जातो, एक सरळ जातो आणि एक राईटला जातो. राईटला, हा. राईटच्या रस्त्याला गेला की समजा समजा ठीक आहे ठीक आहे ब्रिज दिसेल, असं ब्रिज दिसणार. हा. त्या ब्रिज क्रॉस केला की समजा. ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. चला देव पावला रे, देव पावला, देव पावला, देव पावला. माणसासारखं कोणतरी भेटलं, टेन्शन आलेलं. तीच मजा असते सोलो ट्रॅव्हलची. ही काय नाही. चला चाललं आपण बरोबर रस्त्यावर. हा चला. ब्रिज भेटला, ब्रिज भेटला, ब्रिज भेटला. देव पावला, देव पावला, देव पावला. चला ते दादा बोललेले बरोबर. आता रस्ता पुढे जाऊन उतरल्याच्या 3 रस्ते भेटतील. तिथून उजवा रस्ता मारला की खरा निघायचा. फायनली आत्याकडे पोहोचलो मी मगाशीच. फोन स्विच ऑफ झालेला, चार्जिंग नव्हती फोनमध्ये, त्याच्यामुळे काय रेकॉर्ड करता आलं नाही. आणि आता गेलोय बाजारपेठेत. हाय आता येतोय बाजारपेठेतून. आलोय चालत चाललोय आत्याकडे परत. हे पाय पडू दे. चावी लावले तो राहून दे. राह म्हणतो तर नाही म्हणतो. नको परत उशीर होईल हो, बाकी काय नाही खायला. आपली ना हा मगाशी सावली होती. सावळी ठेवतो बघ, आत वेळ असं झालं इथं ठेवायची. जाऊ दे आता. नाही का मी हलवत होतो, मला हलवत तुम्हाला हलवलं कशी काय हलवत होतो. नाही नाही आणणार नाही, पडायची. चप्पाचा हम्म. त्यावेळी पडत नाही ना कशी. नाही. चला येतो, बाय. या लग्नाला. चला स्टँड वर गेला हा केलं वर. सो आता आपण निघालोय सोंदळवरून. मेन म्हणजे आपण आता जाणार आहे कोल्हापूर मार्गे, अनुसूया घाटावरून जाऊया. मागे आपण व्हिडिओ बघितलेला अनुसूया घाटाचा, त्यापासून जायची इच्छा होती. पण आज तो मोका बनलाय अनुसूया घाटाचा. इथून मला ऑन द वे पडणार, म्हणजे इथून आता आपण जाणार पातलला. पातलवरून अनुसूया घाट मार्ग कोल्हापूर. तो आता आपण कुठेतरी एका शेडमध्ये थांबलोय. आत्ताच्या निघाल्यानंतर पहिला ब्रेक घेतला, लवकरच थांबलोय. कारण का दुपारचा लय होऊन लय गरम होत आहे. आणि अनुसूया घाटावरून चाललोय आपण. आपलं रील ज्यापासून तो फेमस झाला नवीन बनवलेला, म्हणजे तो युट्यूबला एकदा व्हिडिओ बघितला अनुसूया घाटाचा, पण तो पावसाळ्यातला व्हिडिओ होता. आता लय ऊन आहे, काय माहिती हिरवं असेल नसेल सांगता येत नाही, सगळं रान सुकलं असेल. पण त्यापासून जायचं होतं. म्हणलं हा लय लांब आहे, आपल्याला कधी भेटेल आयुष्यात भेटेल, जाता येईल की नाही. कारण का आपल्या रूटच्या पण अपोजिट साईडलाच आहे. कारण का माझ्या गावी इथं झालं तरी मला कोल्हापूरहून इथं झालं तरी मला गगनबावड्याचा घाट लागतो, तो घाट मारायला लागतो. नाही तर दुसरा मुंबई गोवा हायवे. 2च ऑप्शन आहेत. इथून आलं तर लय उलट सुलट भेटतं. पण आता आत्याकडे आलेलो आणि योगायोग असा झाला की कोल्हापूर साईडने जायचं ठरलं, तर आपल्या जाताना मला माहित पण नाही की आपल्या अनुसूया घाट लागणार आहे. तर जो बघितलं त्याच्यानंतर समजलं की आपल्या अनुसूया घाट लागणार आहे जाताना. बघू आता घाटावरती. ताण तर लागले. आत्याकडे का मस्त जेवण झालं. आत्याकडे जातानाचा तुम्हाला किस्सा सांगतो की मस्त की निघालेलो आत्याकडे जायला, आणि आपण ह्याच्यावरती होतो, तुम्हाला दाखवलं असेल. मला लोकेशन भेटलं, रस्ता भेटला सोंद्याचा. पण सोंद्याचा रस्ता भेटल्याच्या नंतर पुढे नाही, फोनचं चार्जिंगच संपली, फोनच स्विच ऑफ. आणि मला घरच हवं ना. कॉन्टॅक्ट वगैरे फोन स्विच ऑफ, तर कॉल तरी कसा करणार अशात लिखत. काल आपल्याकडे लाईट नव्हती गावी, सगळं तेच. आता आत्याकडे पॉवर बँक वगैरे चार्ज करून ठेवली आहे, पण एवढी पण नाही की चार्जिंग राहील. बघू, जेवढी कमी होईल तेवढा फोन कमी यूज करायचं ठरवलंय. जे आहे तर थोडा आराम करू आणि नंतर मग पुढे निघू.
आता इथून राईड मारला ना, हे बघा इथं बोर्ड लावलंय का, इथे हा इथं लिहिलंय, समोर बोर्ड आहे. लांजा सांग नाही, कोल्हापूर पाचल. राईट, इथून राईट, इथून राईट, इथून राईट, इथून राईट. इथून राईड मारला का अनुसूया घाट चालू होतो. तो फायनली अनुसूया घाट चालू झालाय. आणि आपण ग्लोव्ह पण चेंज केले, तुम्ही बघू शकतात. छोटे ग्लोव्ह घेतलेत. लय गरम व्हायला लागलेलं आहे, त्या आपण ग्लोव्ह चेंज केलेत. म्हणजे मी पावसाळ्यातून असणार, नाकाबंदी पोलीसवाले वगैरे असणार. नाकाबंदी तर लावलेली आहे. अनुसूया चौकी पोच. हे स्पीड ब्रेकर डोक्यात जातं रे. हा, तो आता अनुसूया घाट चालू झालाय प्रॉपर. तेरे इश्क में जलता मेरा दिल, हर धड़कन में बसी है तेरी मोहब्बत की लहर। तेरी एक झलक में खो जाता हूँ मैं, तू जो मिले तो जिंदगी हो जाए एक सफर। दिल की याद तेरे प्यार की राह में, हर पल सजती है बस तेरे नाम की चाह में। रात हो या दिन तू ही मेरा जुनून, तेरे इश्क की रोशनी में हर दर्द हो जाए गुम। तेरे होठों की मुस्कान में छुपा है जादू, जो कर दे मेरी रूह को महकता हर पल साधु। तेरी हर बात में ढूंढता हूँ अपना जहां, तेरे बिना लगता है जैसे सूना ये आसमां। हवाओं में गूंजता है तेरा नाम, जैसे मीठी संगीत में हो कोई मधुरतम। तेरे एक झलक में खो जाता हूँ मैं, तू जो मिले तो जिंदगी हो जाए एक सफर। दिल की याद तेरे प्यार की राह में, हर पल सजती है बस तेरे नाम की चाह में। रात हो या दिन तू ही मेरा जुनून, तेरे इश्क की रोशनी में हर दर्द हो जाए गुम। तेरे होठों की मुस्कान में छुपा है जादू, जो कर दे मेरी रूह को महकता हर पल साधु। तेरी हर बात में ढूंढता हूँ अपना जहां, तेरे काय थंड पाणी आहे, ज्यूस वगैरे काय आहे का? आहे ना, ज्यूस मध्ये काय? सरबत, लिंबू सरबत, कोकम सरबत. लिंबू सरबत द्या ना. तर आता अनुसूया घाटाला मस्त एक दुकान भेटलेलं आहे. तिथून लिंबू सोडा वगैरे घेतलाय आणि मस्त व्ह्यू बघत बसलोय. एक नंबर बनवलाय. खो जाऊं हर शाम, हा काय व्ह्यू आहे. याद तेरे प्यार की अजून आपल्या कोल्हापूरला पोहोचायला अजून दीड तास तरी लागेल मिनिमम. तेरे नाम की चाह में, एक असं गरम होत आहे. इस जुनून में तेरा ही है। कधी आलात तर नक्की या इथे. तेरे इश्क की रोशनी में मिट जाए हर निशान। आता झालं मस्त तिथे लिंबू सोडा वगैरे घेऊन आता निघालो आपण परत आपल्या रस्त्याला. So, भारी असे सूर्यफुलं लावले, सूर्यफुलाची शेती केली.
पण तोडायची इच्छा पण नव्हती यार, पण मला पाहिजे पण. कोण असतं ना मला नक्की विचारून घेतली असते, मला विचारून घ्यायची आहेत. हम्म, कोण दिसत नाही. चला पुढे बघू, पुढे कोण लावले असतील तर. पण तोडून तर नाही घ्यायची आहेत, कारण एखाद्याची ती कमाई आहे यार. त्याने शेती केली आहे, तो विकणार असेल, तेल काढण्यासाठी बिया विकतात, तेल बनवतात. ते मला नाही पडत. जर कोण असतं ना नक्की विचारून घेतली असते, दिली असते तर ठीक, नाही बोलले तर मग ठीक आहे, काय हरकत नाही. सूर्यफुलाचे शेत तुमचं आहे का? सूर्यफुलाचं शेत नाही का? हा, 2 सूर्यफूल पाहिजे होते त्याच्यासाठी विचार. नाही, तोडणं योग्य नाही वाटत ना घेतलं काय कोण नाही त्याच्यामुळे. कोण असतं त्याच्यावर त्याला विचारलं असतं ना. काय पुन्हा उन्हात पण तोडून जा. काय काय का तुमचं उद्या पण वालो तिथं बसलं तिथं आहे बसले बसलेत का? हा, ठीक आहे, विचारतो. बोलले ते बसले असतील, त्यांना विचारा. हा, काकी 2 सूर्यफूल पाहिजे होते. असंच रा भेटतील का? का असतील ते देऊ. काल कोणते पण दे, चालेल, असं काय नाही. असंच जरा फोटो आणि जरा द्यायचे होते, त्याच्यामुळे मनात भरले ना ते. मुंबई साईडला आम्हाला बघायला नाही भेटत. हा, मुंबईचा. तिथे तर भारी वाटत होते, सगळे मस्त लाईनीत लागलेत ना, शेती लावले. ते पाठी पण बघितलं, तिथे कोण नाही. म्हणलं आता तुम्ही इथे भेटलात तर विचारू. तोडणं योग्य वाटत नाही ना, कारण का तुमची पण मेहनत आहे त्याच्या पाठी. चालेल ना, नक्की ना. नाही, शेतकरी पण तुमची पण मेहनत आहे ना शेवटी, किती काय झालं तरी, त्याच्यामुळे. चला, थँक्यू. तो किसी चीज को शिद्दत से चाहे तो पूरी कायनात उसे मी तुमसे मिलाने की कोशिश करती है. बोलतात ना, इट्स ट्रू. किसी ने कहा था, तो इट्स ट्रू. जो चाहा था वो मिल गया. इथे ठेवले गाडी आपल्या सखी सोबतच फुलं. हात उठायला लागले हाताला. ठीक आहे, या सुंदर फुलांसाठी खास काय जखमा पण घेऊ शकतो. आता मी पोचलोय समवेअर इन कोल्हापूर आणि साताऱ्याच्या मध्ये. कोल्हापूर सोडून झालंय, पुण्यामध्ये आवीवरती कुठे मला नेमकं माहित नाही. आणि बॅगेमध्ये बघितलं आपण जे सनफ्लॉवर घेतलेले 2 घरी घेऊन जायला, ते जरा मोडसायला लागलं म्हणून मी गाडीवरती बांधायला घेतलंय. पण बांधून झाल्यानंतर लक्षात आलं त्याला हँडल आडवं येणार, हँडलमुळे सुटलं. लय बेकार वाटतंय. मुंबईला घेऊन जायचे होते, त्याच्या आता हा बांधलेला हा पण काढावा लागतोय. बट एवढं नक्की सांगू शकतो, त्या सनफ्लॉवरनी भाई दिवस बनवला.
बाय बाय सनफ्लावर. बाय बाय सनफ्लावर. कळत ते सनफ्लॉवर शेवटी तुटलं, पण त्या सनफ्लॉवरना पूर्ण दिवस बनवला. बेस्ट मुवमेंट होती ट्रिपची, जे ते काकी सनफ्लॉवर वगैरे देतात आपल्याला, कधी नाही विसरू शकत. मनात गोड होती ती मुवमेंट होती ती. आणि या पॉइंटला आता फोनची बॅटरी लो होती, त्यामुळे मला ब्लॉग इथेच एंड करायला लागतोय. सो जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पूर्ण ट्रिप आपली ऑसम गेली, पहिली सोलो ट्रॅव्हल होती आपला. आणि आता अपकमिंग आपला पार्ट 2 तामिनीचा येत आहे लवकरच. सो बेल आयकॉन दाबून ठेवा.